श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरणा, कर संपुट जोडून विनवित से तये वेळी. पुढील कथा विस्तारा, निरोपावा योगीश्वरा, कृपा करी गा दातारा, म्हणून लागला चरणांशी. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण, सांगत असे विस्तारून. श्री गुरु महिमा अनुपम्य, शिष्य उत्तमा नामांकित, सांगेन ऐके गुरुची कथा. औदुंबर तळी अतिप्रिता, होते श्री गुरु परियेसा. ऐकोणी सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्य वृक्ष त्याजून. काय प्रीती औदुंबरी, अश्वत्थ वृक्ष असे थोर, म्हणून सांगती वेदचार. श्री गुरु प्रीती औदुंबर, कवण कारणे निरोपावे. सिद्ध म्हणे नामांकिता, सांगेन याची या वृत्तांता. जधी नरसिंह अवतार होता, हिरण्यकश्यप विदारिला. नखे करुनी दैत्यासी, विदारिले कोपेसी. आतडी काढून या हर्षी, घाली तसे माळगळा. तया दैत्याचे पोटी, विष होते काळकुटी. जैशी वड वागणी सिंधू पोटी, तैसे विष परियेसा. विदारण करता दैत्याशी, वेधले विष त्या नखांसी. आपली नखे बहुवशी, ऐक शिष्या एकचित्ते. तये समयी महालक्ष्मी, घेऊनी आली अतिप्रेमी. औदुंबर फळ नामी, शांती कारणे नखांसी. तये वेळी शीतलार्थ, नखे रोविली औदुंबरात. विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नरसिंहदेव, देता झाला लक्ष्मीसी खेव. संतोषोनी उभय देव, वर देती तये वेळी. तया समयी औदुंबरासी, देती वर ऋषिकेशी. सदा फळेत तू होसी, कल्पवृक्ष तुझे नाम. जे जन भजती भक्तीसी, काम्य होय त्वरितेसी. तुझ देखताची परियेसी, उग्र विष शांत होय. जे सेवितील मनुष्य लोक, अखिल काम्य पाऊनी ऐक. फल प्राप्त होय नीक, पापा वेगळा होय नर. वांझणारी सेवा करिता, पुत्र होतील तिसी त्वरिता. जो नर असेल दैन्य पीडिता, सेविता होतील श्रियायुक्त. तुझे छाई बैसोन, जे जन करीती जपान अनुष्ठान. अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फल होय त्यासी. तुझे छाई जळात, स्नान करिता पुण्य बहुत. भागीरथी स्नान करीत, तितुके पुण्य परियेसा. तुझ सेविती त्या नरासी, व्याधी नव्हती कवणे दिवशी. ब्रह्महत्यादी महादोषी, परिहार होती परियसा. जे जे कल्पुनी मानसी, तुझ सेविती भावेसी. कल्पना पुरती भरवसी, कलियुगी कल्पवृक्ष तुझी. सदा वसो तुझ पाशी, लक्ष्मी सहित शांतीसी. म्हणून वर हर्षी, नरसिंहमूर्ती तये वेळी. ऐसा वृक्ष औदुंबरू, कलियुगी तोची कल्पतरू. नरसिंहमूर्ती होता उग्रू, शांत झाली तयापाशी. अवतार आपण तयाचे, स्थान आपुले असे साचे. शांतवन करावया उग्रत्वाचे, म्हणून वास औदुंबरी. वृक्षा तळी अहर्निशी, श्री गुरु असती गौप्येसी. माध्यान काळ समयासी, समारंभ होय तेथे. अमरेश्वर सन्निधानी, वसती 64 योगिनी. पूजा करावया मध्यान्नी, श्री गुरु जवळी येती नित्य. नमन करुणी श्री गुरुसी, नेती आपले मंदिरासी. पूजा करीती विधीसी, गंध परिमळे कुसुमे. आरोगोनी तयावेळी, पुनरपी येती औदुंबरी. एखाद्या समयी द्विजवरी, विस्मय करीती देखोनिया. म्हणती अभिनव येती कैसा, न करी भिक्षा ग्रामात ऐसा. असतो सदा अरण्यवासी, कवणे परी काळकंठी. पाहू यांचे वर्तमान, कैसा क्रमितो दीनमान. एखादा नर ठेवून, पाहो अंत यतीश्वराचा. पाहू म्हणती श्री गुरुचा अंत, तेची जाती यमपंथ. ऐसे विप्र मद उन्मत, अधोग गतीचे तेची इष्ट. त्याने देखिले श्री गुरुसी, आल्या योगिनी पूजेसी. गंगेमध्ये नेता कैसी, मार्ग जाहला जळात. विस्मय करी तो नरू, म्हणे कैसा यतीश्वरू. द्विभाग झाले गंगा नीर,
केवी गेले गंगेत. श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी. भिक्षा तेथे करुनी आले मागुती बाहेर. पाहत होता गंगानुज म्हणे जाहले कैसे चोज. अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या. एरे दिवशी मागुती हाती घेऊन आरती. देवकन्या ओवाळीती श्री गुरु ते नमुनिया. पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित. जो का नर होता पाहत तोही गेला सवेची. नदी तीरी जाता श्री गुरु द्विभाग जाहले गंगेत वारू. भीतरी दिसे अनुपम्य पूर रत्न खचित गोपुरेसी. अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर. श्री गुरु जाता समस्त पूर घेऊन आले आरती. ओवाळून आरती नेले आपुले मंदिराप्रती. सिंहासन रत्न खचिती बैसो घालिती तया समयी. पूजा करीती विधीसी जे का उपचार षोडशी. अनेका परी षड्रसेंसी आरोगण केले तये वेळी. देखोनिया नरासी म्हणती तू का आलासी. विनवी तो नर स्वामी आसी सहज आलो दर्शनाते. म्हणून लागला गुरुचरणा तल्लीन होऊनी अंतकरणा. म्हणे स्वामी गिरिजारमणा होसी त्रयमूर्ती तुची एक. श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियसी. जे जे तू इच्छेसी मानसी सकळाभीष्ट पावशील. येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवणासी. जया दिवशी प्रगट करीसी तू ते हानी होईल जाण. येणे परी तयासी श्री गुरु सांगती परियसी. आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे. श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण. वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लाधले. ज्ञानवंत झाला तो नरू नित्यसेवा करी तो गुरु. पुत्र पौत्र श्रिया करू महानंदे वर्ततसे. भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी. सेवा करी कलत्रेसी एको भावे करुनिया. वर्तता ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी. नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे तो भक्त. म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोरू. म्हणून सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र. कैसे प्रयाग गयास्थान कैसे वाराणसी भुवन. नेनो आपण यातिहीन कृपा करणे स्वामिया. श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी. प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर ते गुरुस्थळ. दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर. जरी पाहसी प्रत्यक्ष आकार दावीन तुझ चाल आता. बैसले होते व्याघ्राजिनी धरी गा मागे दृढ धरुनी. मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातकाळी. तेथे स्नान करुनी गेले काशी समाध्यांनी. विश्वनाथा दाखवूनी सेवेची गेले गयेसी. ऐसा त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी. येणे परी तयास्थानी देखता झाला तो नर. विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती. श्री गुरु म्हणी विचारिती आता गौप्य येथे व्हावे. ऐसे परी तयस्थानी गुप्त झाले श्री गुरुमुनी. अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले तये वेळी. श्री गुरु निघता तेथुनी आल्या 64 योगिनी. विनविता ती करुणा वचनी आम्हा सोडूनी केली जाता. नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती क्षणेसी. अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू स्वामिया. येणे परी श्री गुरुशी योगिनी विनविती भक्तीसी. भक्तवत्सले संतोषी दिधलावर तयेवेळी. श्री गुरु म्हणती तयांशी सदा असो औदुंबरासी. प्रगटार्थ जाणे पूर्वेशी स्थान आमचे येथेची असे. तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी. अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो. कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर. अमरापूर पश्चिम तीर अमरस्थान हेची जाणा. प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत. मनकामना होय त्वरित तुम्ही त्यांसी सहाय्य व्हावे. तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी. पूजा करीती जे तत्परी मनकामना पुरती जाणा.
येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना, तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. पाप विनाशी काम्यतीर्थ सिद्ध तीर्थी स्नान करीत, 7 वेळा स्नपन करीत, तुम्हा सहित औदुंबरी. 60 वर्षे वांझेसी, पुत्र होती शतायुषी, ब्रह्महत्या पापनाशी, स्नान मात्रे त्या तीर्थी. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी, स्नान करीती भक्तीसी, अनंत पुण्य अश्वमेध. भक्ती भावे करुनिया देखा, अन्न घालिता ब्राह्मणा एका, कोटी ब्राह्मणासी ऐका, भोजन दिले फळ असे, औदुंबर वृक्षातळी. जप करीती जे मन निर्मळी, कोटी गुणे होती फळे, होम केलिया तैसेची. रुद्र जपुनी एकादशी, पूजा करीती मनोमानसी, अतिरुद्र केले फळ सदृशी, एक चित्ते परियेसा. मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या, पदोपदी वाजपेय यज्ञा, फळ तेथे परियेसा. नमन करिता येणे परी, पुण्य असे अपरांपरी. प्रदक्षिणा 2 चारी, करुणी करणे नमस्कार. कुष्टी असेल अंगहीन, त्याने करणे प्रदक्षिणा. लक्ष वेळ करीता जाणा, देवा समान देह होय. ऐसे स्थान मनोहरू, सहज असे कल्पतरू. म्हणून सांगता ती गुरु, 64 योगिनींसी. ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून, जेथे होते गाणगा भुवन. भीमातीर अनुपम्य, विश्वरूप जगन्नाथ, अखिल ठाई असे वसत. औदुंबरी प्रीती बहुत, नित्य तेथे वसतसे. गौप्य राहून औदुंबरी, प्रकट रूपे गाणगापुरी. राहिले गुरु प्रीती करी, प्रख्यात झाले परियसा. इति श्री गुरुचरित्रामृते श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे औदुंबर वृक्ष महिमा मान. नाम 19 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 82.